उस्ताद अल्ला रखा खान यांचे पुत्र पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसेन यांचे सोमवारी सकाळी अमेरिकेमध्ये निधन झालं। रविवारी त्यांना अमेरिकेमधील रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांना रक्तदाबाची समस्या होती। संगीत विश्वामध्ये तबला वादनाची एक वेगळी ओळख असलेले उस्ताद जाकीर हुसेन आता नाहीत। वयाच्या 73व्या वर्षी त्यांचं निधन झालं। अमेरिकेमधील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। प्रसिद्ध तबलावादक यांच्या कुटुंबियांनी सोमवारी ही माहिती दिली। उस्ताद जाकीर हुसेन यांचा मृत्यू फुफ्फुसा संबंधित गुंतागुंतीमुळे झाला असल्याचे माहिती पडले आहे। त्यांचे वय 73 होते। गेल्या 2 आठवड्यांपासून ते रुग्णालयामध्ये दाखल होते। त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं। उस्ताद जाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1991 रोजी झाला होता। ते त्यांच्या पिढीमधील महान तबलावादक होते। त्यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया मिनेकोला, त्यांच्या मुली अनेशा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी असा परिवार आहे। विदर्भ न्यूजच्या वतीने पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसेन यांना विनम्र श्रद्धांजली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।